नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी कामाला निघालो आहे. बाकीचे मित्र तिकडच्या बाजूने गेले आहेत मित्रांनो, आणि मी ओहळाच्या बाजूने निघालो आहे. तर जे काही दिसणार आहे ते तुम्हाला छोट्याशा ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. ब्लॉग छोटा होणार आहे, तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. चला तर निघूया फटाफट आपण काम करण्यासाठी. हे पहा कसं नेचर दिसतंय. इकडच्या बाजूला तांबोट्या बांधलेल्या आहेत आणि हे पहा सूर्य वरती आलेला आहे. साधारण किती 7:30 वाजलेले आहेत आणि हे पहा ह्या बाजूला ओहळ आहे आणि एकदम मस्त नजारा दिसतोय. ह्या बाजूने मी आलो, एकदम मस्त. आणि ह्या बाजूला पाहिलं तर हे पहा नारळ बरं तिकडं आहे. तर चला आपण पुढे जाऊया. ह्या बाजूने वाटतं रास्ता आहे, तर जाऊया फटाफट. तर मित्रांनो रास्ता चुकवालो होतो, तिकडून जायचं होतं, पण ह्या बाजूने परत फोन केला आणि ह्या साईडनीच गेले आहेत मित्र. तर जाऊया फटाफट तिकडे. हे पहा वरतून ओहळ येत आहे आणि ह्या ठिकाणी हे पहा सिंधीचं झाड आहे आणि त्याला हे पहा खोपा आहे, घरटं आहे सुगरणीचं. तर हे पहा पाणी कसं आहे ते. आणि चला पुढे जाऊया. इकडे चंद्रगोटीचे झाडं आहेत आणि इकडे कशाची पेरणी केलेली आहे ते माहीत नाही मित्रांनो. हे पहा काय पेरलेलं आहे इकडे. तर जाऊया विहिरीमध्ये किती पाणी आहे ते पण आपण पाहूया. इकडे आजच कामाला आलो आहे, तर विहीर पण नाही पाहिली मी. इकडची उंच विहीर आहे, पाहूया. एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. पावसाळा आहे तरीसुद्धा कम पाणी आहे. काय झालं आहे काय माहीत. आणि हे पाय वरून शेततळं आहे. तर आपण आता बागामध्ये आलो आहोत. हे पहा ह्या बागाचे शेंडे मोडायचे आहेत. आणि इकडं पहा कसं नेचर दिसतंय ते. तिकडे बंगल्याचं पण काम चालू आहे, कुणाचं आहे काय माहीत. कुत्र्याची चेष्टा कर रा. ये रे डॉगेश, डॉगेश आला पाय. तर मित्रांनो काम झालं आता आणि पाऊस पण भरपूर होता आज, त्याच्यामुळं आता शेडवर आलो. आणि पाऊस आता कमी झाला परत. हे पहा ओलं आहे सगळीकडं, त्याच्यामुळं आता सगळं काही झालं, इसावलं आणि शेवटचा ब्लॉग संपवायचा ठरवला. तर आता ब्लॉग संपवतो मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.